नमस्कार. मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी एक खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ बघणार आहोत. 1 वाटी साबुदाणा आपण मंद आचेवर 5 मिनिट भाजून घेणार आहोत. आता हा कोमट झालेला साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी अद्रक आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे ती यामध्ये घालणार आहोत. याला आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. मिरच्या परतल्यानंतर साधारण 1.25 वाटी इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ देखील आपण यामध्ये घातलेलं आहे. पाण्याला उकळी आली की अर्धी वाटी आपण यामध्ये राजगिरा पीठ आणि अर्धी वाटी साबुदाणा पीठ आपण यामध्ये घालणार आहोत. पीठ इथे मुद्दामूनच आपण थोडंसं कमी घातलेलं आहे. राजगिरा पिठाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी भगरीचं पीठ देखील वापरू शकता. थोड्याच वेळामध्ये या पद्धतीने त्याचा गोळा तयार होईल. तुम्हाला हे पीठ थोडंसं चिकट जाणवेल. साधारण याला आपण 2 ते 3 मिनिट वाफवून घेतलेलं आहे. आता एका परातीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 उकडलेले बटाटे बारीक किसणीच्या साहाय्याने आपल्याला किसून घ्यायचे आहेत. चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ही उकड आपण जी काढलेली आहे ना ती देखील यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण एकत्र केल्यानंतर यामध्ये साधारण 1 ते 1.5 वाटी इतकं राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ घालताना हळूहळू घालावं आणि मावेल तेवढं घालावं. मला इथं साधारण 1.5 वाटी इतकं पीठ लागलेलं आहे. आता हे पीठ आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. आता एका ट्रेला आपण मागच्या बाजूने हे पीठ घेऊन याला या पद्धतीने थापून घेणार आहोत. हा ट्रे आपण सुरुवातीला ग्रीस करून घेतलेला आहे. हे आपल्याला पूर्ण एकसारख्या जाडीचं होण्यासाठी लाटण्याला थोडंसं तेल लावून लाटण्याने देखील तुम्ही याला लाटू शकता. आता मी याच्या कडेच्या ज्या बाजू आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि याला एकसारखं असं लाटून घेतलेलं आहे. हे खूप आपल्याला जाड ठेवायचं नाही किंवा खूप पातळ देखील करायचं नाही आहे. सुरीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे साधारण सेंटरमधून असे 4 भाग करायचे आहेत म्हणजे आपल्याला एकसारख्या आकाराच्या वड्या मिळतील. आता या पद्धतीने आपल्याला याचे एकसारखे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. चौकोनी असे पीसेस आपण कापलेले आहेत आणि चौकोनी पीसला या पद्धतीने 2 भाग केले की आपल्याला याचे 2 ट्रायंगल मिळणार आहेत. या पद्धतीने आपण सर्व पीसेस कट करून घेणार आहोत. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता याला मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळत आल्यानंतर आपल्याला ज्यावेळी बुडबुडे कमी झालेले दिसतील आणि हे गोल्डन ब्राऊन रंगाचं होईल त्यावेळी आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. पॅटीस आपले आतल्या बाजूने मस्त पोकळ आणि मऊ झालेले आहेत तर वरच्या बाजूने एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत. तेव्हा नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कट्टा किचन.